नमस्कार. कोल्हापुरातल्या कागल जवळून चंद्रकांत साळवे नावाचे एक पोलीस इन्स्पेक्टर बदली होऊन संगमेश्वरामध्ये आले आणि त्यांना कसं नुसं व्हायला लागलं. कारण कोल्हापूर आणि कागल इथे काम करताना पोलीस स्टेशनामध्ये रोजच्या रोज येणारे 15-20 गुन्हे दाखल करून घ्यायचे. कुठे मारामारी, कुठे खुनाखुनी, कुठे जमिनीच्या वादावरून झालेली हाणामारी, त्याच्यामध्ये मग आरोपी अटक करणं, त्यांना कोर्टामध्ये हजर करणं, हे सगळं जीवन चंद्रकांत साळवेंनी वर्षानुवर्ष अनुभवलं होतं. आणि त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्याचा एकंदर रुबाब जो काही असतो तो त्यांनी पुरेसा आपल्या अंगामध्ये भिनवलेला होता. पण संगमेश्वरासारखं शांत गाव, त्याच्यामध्ये कोकणची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती बिलकुल नसलेल्या या सगळ्या गोष्टींचा एकंदर मानसिक ताप या साळवे साहेबांना व्हायला लागला. त्यावेळेला दिनू फाटकाचं संगमेश्वरामध्ये किराणा मालाचं दुकान होतं आणि सुरुवातीला एक गाळ्याचं दुकान घेऊन नंतर त्याने व्यापार आणि उदीम असा काही वाढवत नेला होता की बाजूचे आणखीन 2 गाळे घेऊन त्याने आपल्या दुकानाचा दोन्ही हाताला व्यवस्थित विस्तार केलेला होता. एकदा या दिनू फाटकाच्या दुकानाच्या समोरून आपल्या फटफटीवरून जाताना एक गोष्ट या चंद्रकांत साळवेंच्या नजरेला भरले आणि तिथल्या तिथे त्यांनी आपल्या गाडीला ब्रेक मारला. दिनूच्या दुकानाच्या समोर आल्या आल्या दिनूचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या फौजदाराने मग आपल्या हातातली पोलिसी काठी त्याच्या तागडीवर, म्हणजे दुकानामध्ये जो तराजू होता त्याच्यावर 2दा आपटली. काहीतरी काम करण्यामध्ये खाली मान करून गुंतलेला दिनू पटकन वर बघता झाला आणि समोर फौजदारांना बघून तो ताडकन उठून उभा राहिला. एवढं सगळं होईपर्यंत फौजदारांनी आपली ती काठी पुढे करून रघुच्या समोर असलेल्या तागडीमधल्या एका बाजूच्या दगडाला टोचायला सुरुवात केली होती. आता आपण तागडीमध्ये टाकलेले दगड ते काही वाकडे तिकडे झालेत का, किंवा एखादा दगड दे पडायच्या अवस्थेला आलाय का, असं काहीतरी या दिनू फाटकाला वाटलं. आणि मग त्याने आपल्या उजव्या हाताने फौजदारांची ती काठी बाजूला करून डाव्या हाताने त्या तागडीत टाकलेले 2 दगड जरासे सारखे केले. आता या दगडांचं फौजदारांच्या डोळ्यामध्ये का कुसळ खुपतंय हे काही दिनू फाटकाला कळेना. सरकारने वजन माप तयार केलेली आहेत आणि ती मापाने तागडीमध्ये दुसऱ्या बाजूला वस्तू टाकून ते माप योग्य मानून गिरायकाला देणं बंधनकारक केलेलं आहे. आता दिनूच्या मनामध्ये थोडं चित्र स्पष्ट व्हायला लागलं की आपण दगड एका तागडीमध्ये टाकून दुसऱ्या तागडीमध्ये जे काही पदार्थ आत्तापर्यंत दुकान सुरू झाल्यापासून गिऱ्हाईकांना देतो आहोत ते या नवीन आलेल्या फौजदारांना काही पटलेलं दिसत नाहीये. मग दिनूने सांगितलं की साहेब, शेवटी गिऱ्हाईकाला योग्य तो माल आणि योग्य वजन मिळाल्याशी कारण आहे, तेव्हा तुम्ही जरा शांत उभे राहा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. दिनूनी एवढं सगळं सांगूनही फौजदार ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं की बाबा, हे तागडीमध्ये दगड टाकणं तुला थोड्या दिवसात भारी पडणार आहे. आता आजूबाजूला उभी असलेली गिऱ्हाईकं हा सगळा प्रकार शांतपणे अनिमिष म्हणाव्या अशा नेत्रांनी बघत होते आणि नक्की काय झालेलं आहे याचा टाळा आपल्या मनामध्ये जुळवण्याचा प्रयत्न करत होते. आता परत गिऱ्हाईकांची लगबग सुरू झाली. ज्याने त्याने हा 5-10 मिनिटं मध्ये जो कालवा झाला, त्याच्यामुळे जो वेळेचा खोळंबा झाला, तो भरून काढण्यासाठी दिनू फाटकाला माझी साखर दे, माझा रवा दे, माझं तेल दे, माझं तूप दे करत भंडावून सोडायला सुरुवात केली. दिनूने फौजदार आले आणि फौजदार गेले ही बाब आपल्या मनातून पुसून टाकले आणि समोरचं गिऱ्हाईक हेच आपलं दैवत आहे हे मानून त्यांना
त्यांनी मागितलेल्या वस्तू वेळेचा खोळंबा शक्य तितक्या कमी करून पटापट कशा देता येतील या दृष्टीने आपल्या दोन्ही हातांना कामाला जुंपून सुरुवात केली. चंद्रकांत साळवे आपल्या फटफटीवरनं जे निघाले ते ताड ताड करत आपल्या पोलीस स्टेशनच्या आवारात आले. पोलीस स्टेशनच्या आवारात गाडी लावून ते थेट आतमध्ये जाऊन आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. त्याने पोलीस डायरी काढली. पोलीस डायरीमध्ये एक कोरं पान बघून त्याच्यावरती आजच्या दिवसाचा त्यांना जो गुन्हा घडलेला दिसत होता त्याचा तपशील लिहायला या पोलीस फौजदारांनी सुरुवात केली. दिनू फाटकाच्या दुकानामध्ये वजनं माप योग्य तऱ्हेची जी सरकार मान्य आहे ती न वापरता केवळ एका बाजूला 2-4 दगड टाकून दुसऱ्या बाजूला गिऱ्हाईकाने मागितलेली वस्तू टाकून गिऱ्हाईकाला देण्यात येते आणि हे भारतीय संविधानाच्या भारतीय घटनेच्या विरुद्ध असून त्याच्या अमुक अमुक कलमान्वये तमुक तमुक गुन्हा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. आपली पोलीस स्टेशनची डायरी घेतली आणि पुन्हा एकदा ते मामलेदार कचेरीकडे जायला लागले. आपलं काम इतर कोणाकडे सोपवण्यापेक्षा थेट मामलेदारांचे खास असलेले भाऊसाहेब कुलकर्ण्यांकडे घेऊन जावं असं फौजदारांना वाटलं आणि फौजदाराने मान वर करून या सगळ्या गर्दी आणि गोंधळामध्ये भाऊसाहेब कुठे बसलेले आहेत ते बघितलं. त्या दिवशी त्या संबंध मामलेदार कचेरीच्या वर नजर फिरवूनही त्यांना भाऊसाहेब कुलकर्णी काही कुठे दिसले नाहीत आणि मग हक्काने एक ऑफिसातली खुर्ची ओढून टेचामध्ये आपला युनिफॉर्मची घडी बिघडणार नाही अशा पद्धतीने हे फौजदार त्या खुर्चीमध्ये बसते झाले. 10-12 मिनिटं गेली आणि मग मामलेदारांच्या केबिनचं दार किलकिलं झालं, पूर्ण उघडलं आणि त्यातून भाऊसाहेब कुलकर्ण्यांची मूर्ती बाहेर येताना बसलेल्या फौजदारांना दिसले. फौजदार ताडकन आपल्या जागेवरून उठले आणि बाकी कोणी आपल्या कामाच्या निमित्ताने या भाऊसाहेब कुलकर्ण्यांचा ताबा घेण्याच्या आधी आपण आपलं घोडं त्यांच्या पुढे दामटवायला हवं अशा उद्देशाने फौजदार ताडताड निघाले आणि भाऊसाहेब आपल्या खुर्चीजवळ बसून तिथे जाऊन बसण्याच्या आधीच त्यांच्या समोर फौजदार हजर झाले. मग फौजदारांनी आपल्या जवळची पोलीस डायरी आणून या भाऊसाहेब कुलकर्ण्यांच्या टेबलावर उघडी करून आज सकाळी नोंदवलेला रिपोर्ट त्यांच्या नजरेला पडेल अशा पद्धतीने ती ठेवली. भाऊसाहेबांनी तीक्ष्ण नजरेने 1 मिनिटाच्या आत तो विस्तृत असा लिहिलेला सगळा रिपोर्ट वाचला आणि मग भाऊसाहेब कुलकर्ण्यांनी फौजदारांना विचारलं की फौजदार, हे तर बाबा प्रकरण गंभीर दिसतंय. आता आम्ही काय करावं आणि तुम्ही काय करणार आहात ते सांगा, म्हणजे मग मला मामलेदारांना त्याबद्दल एक गोपनीय अहवाल तयार करून देता येईल. पण याच्या सगळ्याची पडताळणी करायसाठी जी सरकारी यंत्रणा लागते ती काही संगमेश्वरामध्ये मामलेदार कचेरीत नाही. तर भाऊसाहेब कुलकर्णी पुढे सांगायला लागले की केवळ रत्नागिरीला कलेक्टरांच्या कचेरीमध्ये एक छोटंसं वजन आणि माप यांचं खातं आहे आणि तिथे दामले नावाचे जे चीफ आहेत ते माझे मित्र आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक चिठी देतो आणि तुम्ही दामले साहेबांना हा सगळा रिपोर्ट घेऊन जा, त्यांना दाखवा, माझी चिठी दाखवा आणि मग दामले साहेबांचा आणि साक्षात कलेक्टर साहेबांचा जो काही आदेश येईल त्याच्यावर मग आपण ही कारवाई कशी पार पाडायची ते ठरवूया. असं म्हणून भाऊसाहेब कुलकर्ण्यांनी आपल्या बाजूचा एक कोरा कागद घेतला आणि वजन मापाचे अधिष्ठाते म्हणजे प्रमुख असलेल्या दामले साहेबांच्या नावाने पटापटा एक चिठी लिहिली. त्याच्या खाली आपली फल्लेदार सही केली. तो कागद दुमडला, एका सरकारी लिफाफ्यात टाकला, त्याला थोडीशी लाख लावून त्याच्यावर सील मारलं आणि ते पाकिट या फौजदारांच्या स्वाधीन केलं. रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर त्यांनी तडक मामलेदार कचेरीतून मिळालेलं ते पत्र घेऊन कलेक्टरचं ऑफिस गाठलं आणि कलेक्टर ऑफिसमध्ये दामले नावाचे जे वजन माप या खात्याचे वरिष्ठ होते त्यांची भेट घेतली.
त्याने सुरुवातीला आपली पोलीस डायरी दाखवली. त्याच्यामध्ये आपण जो काही तपशीलवार असा आराखडा अहवाल लिहिलेला होता तो दामले साहेबांनी वाचल्यानंतर मग भाऊसाहेब कुलकर्णींची आपली असलेली ओळख सांगून भाऊसाहेब कुलकर्णींनी दिलेलं पत्र दामल्यांच्या स्वाधीन केलं. दामले साहेबांनी ते पत्र उघडलं, सविस्तरपणे वाचलं आणि मग फौजदारांना म्हणाले की फौजदार, मला तुमच्या संगमेश्वरामध्ये येऊन त्या सगळ्या गोष्टीची पडताळणी करावी लागेल आणि त्याच्यासाठी 2-4 पंचांच्या समक्ष ही सगळी कारवाई मला करावी लागेल. त्या कारवाईमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याचा अहवाल मी बनवेन आणि तुमच्या संगमेश्वरातल्या मामलेदारांकडे देईन. आता त्याच्यावर प्रत्यक्ष कारवाई करायची की नाही हे संगमेश्वरातले मामलेदार ठरवतील. पण दामले साहेबांनी पुढे निक्षून एक गोष्ट सांगितली की भाऊसाहेब कुलकर्ण्यांचं पत्र आहे म्हणून मी तुमच्यासाठी संगमेश्वरामध्ये यायला तयार आहे, अन्यथा आम्ही अशा बाबतीमध्ये शक्यतो लक्ष घालत नाही. आता केवळ भाऊसाहेब कुलकर्ण्यांच्या पत्रामुळे हा सगळा दबाव पडलेला आहे, अन्यथा आपण नुसती पोलीस डायरी घेऊन आलो असतो तर आपली डाळ काही शिजली नसते हे फौजदारांच्या लक्षामध्ये आलं. पण त्याचं विशेष वाईट वाटून न घेता आपल्या पोलिसी खाक्याप्रमाणे मग त्यांनी दामल्यांना विचारलं की दामले साहेब, तुम्हाला यावं लागेल आणि तुम्ही येणार आहात असं म्हणताय, पण तुम्ही नक्की कधी याल? त्याच्यावर दामले साहेब म्हणाले की बाबा, इथे आता कलेक्टर कचेरीमध्ये तसं तुडुंब काम आहे, पण पुढच्या मंगळवारी मी निश्चितपणे तुमच्या संगमेश्वराला येतो. त्या मंगळवारी तुम्ही पंचमंडळी गोळा करून ठेवा आणि दिनू फाटकाचं ते दुकान त्या दिवशी उघडं असेल याची मात्र खातरजमा करा. कारण तुम्ही जमा केलेली पंचमंडळी मी रत्नागिरीतून संगमेश्वरपर्यंत केलेला प्रवास यातलं काही सुद्धा फुकट जाता कामा नये. करता करता दिवस ढकलता एक दिवस तो मंगळवार उजाडला. रत्नागिरीहून आलेली एसटी संगमेश्वराच्या स्टँडमध्ये शिरत होती. एखाद्या लहान मुलाला आपलं भान न राहून तो जसं धावत सुटतो तसं काहीसं या फौजदारांचं झालं आणि फौजदार त्या एसटीच्या मागे पळायला लागले. एसटी एक गिरकी घेऊन म्हणजे एक गोलाकार रिंगण मारून संगमेश्वराच्या स्टँडमध्ये उभी राहिली आणि त्याच्यातून भसाभसा माणसं बाहेर पडायला लागले आणि सगळ्यात शेवटी आरामशीर पद्धतीने आपल्या हातातली ब्रीफकेस घेऊन आपल्याबरोबर असलेल्या एका सहकार्याला सावकाशपणे आणत त्याच्या हातातली भली मोठी बॅग सावरायला मदत करत दामले साहेब त्या एसटीतून खाली उतरले. दिनू फाटकाच्या दुकानासमोरच्या आंब्याच्या झाडाखाली पंचमंडळी म्हणजे गावातले प्रतिष्ठित लोक येऊन उभेच होते. फौजदार येताना दिसले, त्यांच्याबरोबर आणखीन 2 माणसं दिसली आणि मग आता दुकानामध्ये हा फौजदार काहीतरी भानगड करणार आहे असं या सगळ्या लोकांना आणि विशेषतः पंचमंडळींना वाटायला लागलं. आणि आता हे सगळे संशयाचे ढग कसे काय दूर होतात आणि प्रत्यक्ष आपल्याला काय बघायला मिळतंय या कुतूहलाने दिनू फाटकाच्या दुकानामध्ये असलेली गिरायकं जरा बाजूला होऊन चिडीचूप झाली आणि समोर येताना या फौजदारांना बघून हा दिनू फाटक मात्र शांतपणे आपल्या समोरची आवराआवर करून लिखाण करायला शेजारच्या एका खुर्चीत जाऊन बसला. फौजदार दुकानाच्या पायऱ्या चढून तरातरा वर आले आणि आज तागडी मोडून ठेवलेली आहे, दगड आसपास कुठे दिसत नाहीयेत हे बघून फौजदार थोडेसे खजील झाले आणि मग त्यांना वाटायला लागलं की आपण त्या दिवशी कारवाई करणार असं सांगितल्यामुळे बहुतेक या दिनू फाटकाने सगळी तजवीज केलेली आहे. दगड दिसत नाहीयेत, कदाचित याने सरकारमान्य वजनं मापं सुद्धा आणून ठेवलेली असतील आणि आजचा आपण हा सगळा जुळवून आणलेला खेळ तमाशा होऊन जाईल.
तोपर्यंत दामले साहेब आणि त्यांचे सहकारी दुकानामध्ये आलेले होते. त्या सहकार्याने आपल्याजवळ जी भली मोठी ट्रंक होती ती उघडून टाकली होती. त्याच्यामध्ये लोखंडाचे 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो, 200 ग्रॅम, 100 ग्रॅम अशी सगळी वजनं सरकार मान्य असलेली हारीने लावलेली होती. दिनू फाटकारला मग दमात घेत त्यांनी सांगितलं की हे दामले साहेब कलेक्टर कचेरीतून म्हणजे रत्नागिरीच्या साहेबाकडून आलेले आहेत आणि तुम्ही लोकांना दगड तागडीमध्ये टाकून जी फसवणूक करता त्याची सखोल चौकशी आता माझ्या उपस्थितीत आणि पंचांच्या साक्षीने तुमची होणार आहे. एवढं सगळं बघूनही भेदरल्याचे किंवा घाबरून गेल्याचे भाव या दिनू फाटकाच्या चेहऱ्यावर काही उमटत नव्हते. शांतपणे मग दिनू फाटकाने आपल्या खालच्या टेबलचं ड्रॉवर उघडलं आणि त्याच्यामधनं एक एक करून दगड बाहेर करून ठेवायला सुरुवात केली. हारीने त्यांनी आपल्या टेबलावर 5-6 दगड लावून ठेवले आणि मग दामले साहेबांना नमस्कार करून तो म्हणाला की साहेब, तुमची कारवाई हे फौजदार करणार आहेत की तुम्ही आतमध्ये येऊन काही तपास करणार? त्यावर मग दामले साहेब म्हणाले, नाही बाबा, या फौजदारांना काहीतरी शंका आहे. तसा अहवाल त्यांनी कलेक्टर कचेरीमध्ये आणून दिला आहे आणि आम्ही फक्त त्याची खातरजमा करणार आहोत. काम मीच करणार आहे. दामले साहेबांनी थोडक्यात त्यांच्याबद्दल आलेली तक्रार त्यांना सांगितली आणि बाबा, तुम्ही फसवणूक लोकांची करता आहात असं आम्हाला वाटतं आणि ती होत असेल तर थांबावी, याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. दिनू फाटकाने सरळ सांगितलं की साहेब, मी जेव्हा हे दुकान सुरू केलं तेव्हा 1 तागडी आणि 50 रुपयाचा माल एवढ्यावर जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी मी हे दुकान चालू केलं. तागडी सुद्धा जुन्या बाजारातून मी माझ्या दुकानामध्ये आणून लावलेली आहे आणि त्यावेळेला जी सरकारी वजन माप होती त्यांची किंमत माझ्या खिशाला न परवडणारी होती. पण गिऱ्हाईकांची फसवणूक होऊ नये याच्यासाठी मात्र मी पूर्ण तजवीज केलेली आहे. हे सगळं ऐकताना ही मोठी चालबाजी आहे, याच्यामध्ये काहीतरी गुंता आहे, हे असं चालणारच नाही, असे काहीतरी विचाराचं वादळ उभ्या असलेल्या फौजदारांच्या मनामध्ये घोंगावत होतं आणि मनातल्या मनात ते या दिनू फाटकाला म्हणत होते की बाबा, कितीही चालबाजी केलीस तरी आता तुला मी गुन्हा दाखल केल्याशिवाय काही सोडत नाही बघ. एवढं सगळं होईपर्यंत दामले साहेबांनी आपल्या सहकार्याला ती वजनामापांची पेटी आतमध्ये आणायला सांगितली आणि दिनू फाटकाला इशारा केला की ही बांधून ठेवलेली तुझी जी तागडी आहे ती आता सोडव बघू. दिनूने तत्परतेने पुढे होऊन जी तागडी बांधून ठेवली होती ती मोकळी केली. तिची दोन्ही पारडी दोन्ही बाजूला हेलकावे खायला लागले आणि ती जरा स्थिर झाल्यावर मग दामले साहेबांनी वजन माप जे सरकार मान्य होतं त्यातलं 1 किलोचं माप काढलं आणि तागडीमध्ये एका बाजूला टाकलं आणि दिनूला सांगितलं की बाबा, हे 1 किलो आहे. आता तुम्ही 1 किलो म्हणून लोकांना जे माप वापरून दगड वापरून टाकता ते माप म्हणजे तुमचा दगड तुम्ही या दुसऱ्या पारड्यामध्ये टाका. दिनूने त्याचा खून केलेला 1 किलोचा म्हणून जो काही दगड होता तो दुसऱ्या पारड्यामध्ये टाकला आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये दोन्ही पारडे स्थिर झाले आणि दोन्ही पारड्यांचा वरचा जो काटा होता तो बरोबर मध्यभागी येऊन थांबला. तशीच बाकीच्या सगळ्या मापांची या फौजदारांच्या साक्षीने आणि पंचमंडळींच्या समोर दामले साहेबांनी एक एक करून खातरजमा करून घेतली आणि मग आपला अहवाल लिहायला सुरुवात केली. पुढच्या अर्ध्या तासामध्ये दामले साहेबांनी आपला सगळा अहवाल तपासून लिहून काढला आणि मग
आपल्याकडचाच एक खाकी लखोटा घेऊन त्याच्यामध्ये तो सारून टाकला, त्याला पुन्हा एकदा सील करून टाकलं आणि तो लखोटं फौजदारांच्या हातामध्ये देत ते फौजदारांना म्हणाले की फौजदार, मी माझा अहवाल तयार केलेला आहे आणि आता तुम्ही स्वतः हा मामलेदार साहेबांना नोंद द्या. तिसऱ्या दिवशी मामलेदार साहेबांनी दामले साहेबांनी दिलेला हा रिपोर्ट अहवाल उघडला आणि त्याच्यावरती ओके एवढं लिहून सही करून त्याने भाऊसाहेब कुलकर्ण्यांना आतमध्ये बोलावून घेतलं. 1.5-2 पानं लिहिलेला तो अहवाल भाऊसाहेब कुलकर्ण्यांनी शांतपणे वाचला आणि मग साहेबांना हसत हसत विचारलं की साहेब, आपण याच्यावर योग्य तो रिमार्क टाकून खाली सही केलेली आहे, याच्यावर पुढील कार्यवाही करावी असा काही आदेश आपण निर्गमित केलेला नाही. तेव्हा हा जो दामले साहेबांचा अहवाल आहे तो आता परत त्यांना रत्नागिरीला पाठवून देऊ की आपल्या ऑफिसमध्ये फाईलला लावून ठेवू. कुलकर्णी साहेबांना संगमेश्वराच्या मामलेदारांनी सांगितलं की परत पाठवायची गरज नाही. असे अनेक अहवाल जसे आपण दडपून आणि फाईल करून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आज एकाची भर पडले असं समजा आणि आपल्याच ऑफिसमध्ये तो फाईल करून टाका. 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस रोज आज बोलावणं येईल, उद्या बोलावणं येईल अशा आशंकेने किंवा उत्साहाने फौजदार रोजच्या रोज येणाऱ्या निरोपाकडे म्हणजे संगमेश्वरातल्या मामलेदार कचेरीतून येणाऱ्या निरोपाकडे वाट बघत बसले होते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीला पुरे 15 दिवस उलटून गेले तेव्हा मात्र त्यांचा धीर खचला आणि आता आपण स्वतः जाऊन याचा काय तो सोक्षमोक्ष लावायला पाहिजे असं फौजदारांना वाटलं आणि त्यांनी तडक मामलेदार कचेरीमध्ये येऊन भाऊसाहेबांच्या समोर बसकण मारले. भाऊसाहेबांना थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं करून मग दामले साहेबांनी अहवाल दिला होता याची आठवण करून दिली. भाऊसाहेब कुलकर्ण्यांनी शांतपणे सांगितलं की दामले साहेबांनी मला अहवाल दिला होता. दुसऱ्या दिवशी मी तो मामलेदारांना दाखवला. मामलेदारांनी सांगितलं की याच्यावर मी माझी स्वाक्षरी केलेली आहे आणि आता तो फाईलला लावून टाका. त्याच्या पुढे बाबा कारवाई करण्याचे कोणतेही निर्देश मामलेदारांनी मला दिलेले नाहीत. आता एवढं सगळं एखादी दरड अंगावर पडावी असं भाऊसाहेबांचं बोलणं समोर बसलेल्या फौजदारांना वाटलं. तरी पण हा आपला सगळा खेळ का फसला याचं थोडंसं स्पष्टीकरण मागावं या उद्देशाने फौजदाराने मग थोडं गुलाबीचं धोरण स्वीकारत या भाऊसाहेब कुलकर्ण्यांना विचारलं. भाऊसाहेब कुलकर्णी म्हणाले की साहेब, हे कोकण आहे, इथे उगाच्या उगाच तक्रारी करून कोणी कोणाला त्रास देत नाही आणि कुणी कुणाची फसवणूक करावी असं स्वप्नातही आणत नाही. आता दामले साहेबांनी जो काही अहवाल लिहिलेला आहे त्याच्यातला सारांश मी तुम्हाला सांगतो. तो असा आहे की फौजदारांनी दिलेल्या वर्दीनुसार दामले साहेबांनी स्वतः येऊन दिनू फाटकाच्या दुकानाची तपासणी केली आणि त्याच्यामध्ये दिनू जे वजन ज्या वजनाचं समजून देत होता ते तंतोतंत जुळण्याचा अभिप्राय दामले साहेबांनी दिलेला आहे. तसंच आम्हाला वजन कमी मिळतं अशी कोणतीही तक्रार कोणत्याही ग्राहकाने लेखी स्वरूपामध्ये केलेली फौजदारांकडे हाजीर नाही. त्यामुळे फौजदाराने स्वतःहून हे जे काही पोलीस स्टेशनमध्ये अहवाल म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत धाव घेतली ते केलं नसतं तरी काही बिघडलं नसतं असा अहवाल स्वच्छ शब्दामध्ये दामले साहेबांनी लिहून मामलेदारांना दिलेला आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हा माझा जो ठाम विचार आहे त्याला बळकटी देणारी आमच्या कोकणामध्ये घडलेली ही एक सत्यकथा.